हॅलो एव्हरीवन. मागच्या लेक्चरमध्ये आपण करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगल बघितलं होतं. ह्या लेक्चरमध्ये आपण त्यांचे प्रॉपर्टीज बघणार आहोत. प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. इच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन. आपल्याला माहिती आहे करस्पॉन्डिंग अँगल कसं बनते. दोन पॅरलल लाईनमुळे काय होते, करस्पॉन्डिंग बनते. ओके, दोन पॅरलल लाईनमुळे काय होते, करस्पॉन्डिंग अँगल एक पॅरलल लाईनमधून करस्पॉन्डिंग अँगल तयार होते अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल. आणि त्याचा जो ट्रान्सव्हर्सल राहतो इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल. आणि तो काय राहतो, त्याचा जो ट्रान्सव्हर्सल राहतो त्याच्यातून काय म्हणते, कॉन्ग्रुएंट आणि म्हणजे कॉन्ग्रुएंट अँगल्स राहतात ते. इच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, जे करस्पॉन्डिंग अँगल राहतात, दोन जे करस्पॉन्डिंग अँगल तयार होतात. जसं इथे दोन करस्पॉन्डिंग अँगल आहे. कोणते AMP आणि MNR. AMP आणि MNR. का बरं, यांचे आर्म सेम आहे आणि हे एकाच साईडला आहे. M पण एकाच साईडला आणि N पण काय एकाच साईडला आहे. म्हणजे AMP हा एक करस्पॉन्डिंग अँगल आणि MNR हा पण काय एकाच पॉईंटला आहे. म्हणजे काय, करस्पॉन्डिंग अँगल हे काय राहतात, कॉन्ग्रुएंट राहतात. इच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल कसे राहतात, करस्पॉन्डिंग अँगलचे जे पेअर्स राहतात दोन पॅरलल लाईनमध्ये जर तयार झाला असेल तर त्या काय राहतात, पॅरलल राहतात. अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल. आणि त्यांचा जो ट्रान्सव्हर्सलमधून जे जातात ते काय राहतात, कॉन्ग्रुएंट अँगल राहतात. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन PQ पॅरलल टू RS. ओके, अँड लाईन AB इज अ ट्रान्सव्हर्सल. आणि AB काय ट्रान्सव्हर्सल आहे. मग करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, एक झाला AMP आणि MNR. ओके, आता MNR. ओके ना, आता काय एक PMN घेऊ. हा PMN आणि काय RNB. PMN आणि RNB हा पण काय करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणजे हे दोन अँगल काय कॉन्ग्रुएंट आहे. कॉन्ग्रुएंट म्हणजे व्हॉट, तर कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, सारखे म्हणजे एक अँगल. म्हणजे हा 70 डिग्री असेल, समजा AMP हा 70 डिग्री असेल तर हा पण काय राहणार, 70 डिग्री राहणार. ओके, आणि कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, सारखा अँगल. म्हणजे त्याचा आणि याचा अँगल काय असतो, सारखा असतो. सारखा असणे म्हणजे काय, की ते काय राहतात, कॉन्ग्रुएंट राहतात. नेक्स्ट बघू. दुसरा कॉन्ग्रुएंट अँगल कोणता आहे, AMQ. हां, AMQ आणि AMQ झालं. AMQ आणि काय MNS. AMQ आणि MNS. म्हणजे AMQ जर 60 डिग्रीचा असेल तर हा पण काय राहणार, 60 डिग्रीचा राहणार. देन PMN. आता इथे हा तर झाला QMN. आता परत QMN आणि SNB हा काय कॉन्ग्रुएंट अँगल झाला. म्हणजे हे काय कॉन्ग्रुएंट अँगल आहे. करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. ओके, देन ही झाली करस्पॉन्डिंग अँगल्सची प्रॉपर्टी. खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे एक पॅरलल लाईन आहे आणि दोन पॅरलल लाईन आहे आणि दोन पॅरलल लाईनमधून एक ट्रान्सव्हर्सल जात आहे आणि त्या ट्रान्सव्हर्सलमध्ये जे अँगल तयार होत आहेत ते कसे आहे, एकमेकांना काय आहे, करस्पॉन्डिंग आहे. आता मी समजा म्हटलं की AMP आणि PMN हे कॉन्ग्रुएंट आहे, तर हे कॉन्ग्रुएंट नाही, हे अल्टरनेट अँगल आहे. ती अल्टरनेट अँगलच्या प्रॉपर्टीमध्ये ते लागणार. देन प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल. आता अल्टरनेट अँगलचं काय मॅटर आहे, तर अल्टरनेट अँगलचं मॅटर आहे इच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. म्हणजे अल्टरनेट अँगलचा प्रत्येक पेअर फॉर्म बाय टू पॅरलल लाईन. जे दोन पॅरलल लाईनमध्ये जे अल्टरनेट अँगल तयार झालेला आहे अँड देअर ट्रान्सव्हर्सल ऑफ अ कॉन्ग्रुएंट अँगल. आणि त्यांचा जो ट्रान्सव्हर्सल आहे कॉन्ग्रुएंट अँगलचा इंटेरियर अल्टरनेट अँगल. मग इंटेरियर अल्टरनेट अँगल कोणता, इथे PMN हा एक इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे. आणि MNS PMN हा एक अँगल तयार झाला, हा एक अँगल. आणि काय MNS हा N पण काय इंटेरियर आहे आणि एका साईडला आहे. इंटेरियर आणि हे आहे, बरोबर आहे. म्हणजे काय आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे. नंतर QMN अँड कॉन्ग्रुएंट टू MNR. QMN अँड कॉन्ग्रुएंट टू QMN. बघा, QMN आणि MNR हे पण कसे आहे,
कॉन्ग्रुएंट आहे. कॉन्ग्रुएंट म्हणजे अल्टरनेट अँगल आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. ओके. देन नंतर आहे प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. ही जरी अल्टरनेट हे एक्सटेरियर अँगल पण ॲज इट इज तेच आहे, एक्सटर्नल अँगल पण तेच राहणार. देन इथे प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. इच पेअर ऑफ इंटेरियर अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ सप्लिमेंटरी अँगल. हां, लक्ष द्या इथे आता काय म्हटलं आहे. प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय? इंटेरियर अँगल कोणते कोणते आहे? जसं हे PMN आणि RNB. PMN आणि RNB हे काय इंटेरियर अँगल आहे. तसंच हे AMP नाही, हे MNQ म्हणजे QMN आणि MNS हे काय इंटेरियर अँगल आहे. हे कशा आहे? इंटेरियर अँगल आहे. इथे PMN आणि MNR हे इंटेरियर अँगल आहे. इथे हे इंटेरियर अँगल आर सप्लिमेंटरी. इच पेअर ऑफ इंटेरियर अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय? 180 डिग्रीचा अँगल असतो हा. आता इथे PMN आणि MNR, PMN आणि MNR हे काय इंटेरियर अँगल आहे. हे इंटेरियर अँगल आणि हे इंटेरियर अँगल आहे. इंटेरियर अँगल म्हणजे काय? दोन पॅरलल आणि एक ट्रान्सव्हर्सल जात आहे. आतमधले जे अँगल असतात आणि एका साईडचे जे अँगल असतात ते काय इंटेरियर अँगल असतात आणि ते नेहमी किती असतात? 180 डिग्री. म्हणजे PMN हा एक 90 डिग्रीचा आहे आणि MNR हा म्हणजे म्हणजे कितीचं आहे? 180 डिग्रीचा आहे. तसंच QMN आणि MNS हे पण काय 180 डिग्रीचा आहे. म्हणजे याची जर ॲडिशन केली आहे दोन याची तर काय ते 180 डिग्री. म्हणजे PMN आणि MNRची जर ॲडिशन केली तर कितीची होते? 180 डिग्री होते. ओके. तर इथे काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहे सॉल्व एक्झाम्पल म्हणून. आणि एक्झरसाइज 2.2 सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करा. जर नसेल समजलं तर मी सांगेल, तुम्ही प्रयत्न करून बघा. ठीक आहे. थँक्यू.